ज्येष्ठ नागरिकाचे एटीएम कार्ड हिसकावून 50,000 लुटणाऱ्याला 24 तासांत अटक, जोडभावी पेठ पोलिसांची धाक कारवा। एटीएममधून पैसे काढत असताना पाठीमागून पिन नंबर पाहून नंतर रस्त्यावर ज्येष्ठ नागरिकाचे एटीएम कार्ड बळजबरीने हिसकावून 50,000 रुपये काढणाऱ्या आरोपीला जोडभावी पेठ पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या 24 तासांत बेड्या ठोकल्या आहेत। बालाजी दिगंबर देवकर वय 32 राहणार कारला, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। याबाबत पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की फिर्यादी रवींद्र कृष्णकांत काटके वय 77 राहणार 637 पश्चिम मंगळवार पेठ, टिळक चौक, सोलापूर हे दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास बाळीवेस येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएममधून पैसे काढत होते। यावेळी एका अज्ञात व्यक्तीने पाठीमागे उभे राहून त्यांचा एटीएम पिन नंबर पाहिला। काटके हे एटीएममधून बाहेर आल्यावर या व्यक्तीने रस्त्यावर त्यांना गाठून बळजबरीने त्यांचे एटीएम कार्ड हिसकावून घेतले। त्यानंतर त्याच कार्डचा वापर करून त्यांच्या बँक खात्यातून 50,000 रुपये काढून घेतले। या प्रकरणी 3 जुलै 2026 रोजी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात BNS कलम 309-4-351-2 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने वरिष्ठांनी गुन्हे प्रकटीकरण B पथकाला तत्काळ तपासाचे आदेश दिले होते। त्यानुसार तपास अधिकारी सपोनी श्रीनाथ महाडिक आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळवली। या आधारे आरोपी बालाजी देवकर याला निष्पन्न करून अवघ्या 24 तासांत अटक करण्यात आली। पोलिसांनी त्याच्याकडून गुन्ह्यातील 19,500 रुपये रोख जप्त केले आहेत। तसेच उर्वरित रक्कम त्याने स्वतःच्या बँक खात्यात जमा केल्याची माहिती दिली असून ती रक्कम जप्त करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। विशेष म्हणजे या आरोपीने धाराशिव येथेही अशाच प्रकारे फसवणुकीचा गुन्हा केल्याची माहिती तपासात पुढे आली असून याबाबत धाराशिव पोलिसांना कळवण्यात आले आहे। एकाच कारवाईत सोलापूरसह धाराशिव येथील गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे। सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त परिमंडळ प्रीतमकुमार यावलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग वजाईक प्रताप पोमण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज मुलाणी आणि पोलीस निरीक्षक गुन्हे अमोल मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जोडभावी पेठ पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी सपोनी श्रीनाथ महाडिक तसेच पोलीस अंमलदार खाजप्पा आरेणवरू, शीतल शिवशरण, शिवानंद लोहार, सागर सरतापे, बसवराज स्वामी, रोहन धावरे, स्वप्नील कसगावडे, निलेश घोगरे, दत्ता मोरे, विठ्ठल काळजे आणि महिला पोलीस अंमलदार अनिता मोरे यांनी केली कारवाई केली आहे, अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे। सहसंपादक अजमेर शेख।